अरे ह्या मोठे गावकरता करायचं काय? खाली मुंडावर अरे ह्या 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या मोठे गावकरता करायचं काय? खाली मुंडावर 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या ह्या मोठे गाव माधवचं करायचं काय? खाली मुंडावर अरे ह्या भडव्या मोठे गावकरता करायचं काय? खाली मुंडावर काय भूमिका? आम्ही सुरुवातीपासूनच ज्यावेळेस 42 प्रश्न जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेसच मी लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की कोणत्याही कुणीही न नाव घेता मी त्या लाईव्ह मध्ये क्लिअर सांगितलंय जर मोठे गावकर त्या ठिकाणी त्या पेपरपुनी जर त्यांचं नाव निघालं तर हे मोठे गावचं जे साम्राज्य उभारलंय म्हणजे शिक्षण क्षेत्रातील जे माफिया आहे ते साम्राज्य आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत चालू देणार नाही आणि 22 लाख जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या मोठे गावकरची त्यांच्या नातेवाईकाची सर्व संपत्तीची चौकशी करून त्यांच्या त्या ठिकाणी सील केली गेली पाहिजे आणि असे जे माफिया राज आहेत आणि हे भूमिया राजबी आहेत हे सगळी इंडस्ट्रियल एरिया आहे आज त्या ठिकाणी कोर्टाचे आदेश असताना सुद्धा ह्या इंडस्ट्रियल एरियावर टोले जंगल भारती कशा बांधल्या गेल्या म्हणजे इथले प्रशासन असतील इथले आमदार असतील खासदार असतील लातूर जिल्ह्यातील हे सर्व झोपेचं सॉंग येत आहेत आमची प्रथम मागणी राहील हे क्लासेस जेवढे त्या ठिकाणी अतिक्रमण मधले आहेत हे सर्व बुलडोजर राहून जमीनदोस्त करा त्याच्यानंतर ह्यांच्यावर नियंत्रण करा संध्याकाळी 7च्या नंतर मुलींची टेन्शन घेतली जाते संशयास्पद इथं त्या ठिकाणी ड्रग्जचं रॅकेट या ठिकाणी चाललं जातं कित्येक मुलींचे उद्ध्वस्त झालेले आहेत हे असले जे शिक्षण माफी आहेत हे भूमी माफी आहेत ह्यांना तातडीने यांच्यावर योग्य ती कारवाई करावी कुठल्याही आमदार खासदारांनी ह्यांना पाठीशी घालू नये अशी आमची त्या ठिकाणी नम्र विनंती शाही फेकली काय केलं आम्ही त्या ठिकाणी ऑइल आणि शाही त्या ठिकाणी फेकलेली आहे आणि ह्याचा निषेध आम्ही त्या ठिकाणी केलाय आम्ही शिवसेना तोडफोड करून बी करू शकतो परंतु जर महानगरपालिका असेल प्रशासन असेल त्यांनी नाही ऍक्शन घेतलं तर आम्ही ऍक्शन घेऊ तिथं